हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आपलं मंगलाचरण म्हणू हा आधी. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण आज आपला 9वा अध्याय पाहणार आहोत. हा, तर ह्या अध्यायाचं नाव काय? राजगुह्य योग. सर्वात गोपनीय ज्ञान, गुह्य गोपनीय असं ज्ञान आज कृष्ण अर्जुनाला देणार आहे. तर आपण आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊ. आपल्या आमच्या नामनिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण या मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आहे ना, या अध्यायाचं नावच आहे बघा, सर्वात गोपनीय ज्ञान. बघूया आता, काल आपण अक्षर ब्रह्मयोग शिकलो. अक्षय असं ज्ञान. आज सगळ्यात गोपनीय ज्ञान देत आहेत. बघूया ह्या अध्यायात आता पुढे काय काय. घ्या माताजी पुढची स्लाइड. ते एक मिनिट. नरसिंह, मागचे नरसिंह. तर नरसिंह देवांना प्रणाम करा. इथे आपल्या इस्कॉनच्या मंदिरांमध्ये ना नरसिंह स्तोत्र आणि नरसिंह म्हणजे नरसिंह कवच स्तोत्र आणि नरसिंहांचा एक मंत्र आहे, तो म्हटला जातो. आता कसं आहे, आपल्याकडे 13व्या अध्यायात आणि परत एकदा नरसिंहांचा फोटो आहे. तर आपल्याकडे आता हे तर आलेलं आहे, थोडस श्रद्धावान आपण झालेलो आहे. तर हे जे भक्तीचं बीज हलकस आपल्यामध्ये आलंय ना, ते आपली भक्ती सुरक्षित राहावी. हे कलियुग आहे ना, हे पावला पावलांनी धोक्यानी भरलेलं आहे. मग आपल्या भक्तीचं बीज सुरक्षित राहण्यासाठी आपण नरसिंह देवांना प्रार्थना करत असतो. कारण ते सगळी विघ्न दूर करणारे आहेत. चालेल. आता वाचा माताजी. हे माताजी तुम्ही वाचा. रेश्मा माताजी नाहीयेत, त्यांची तब्येत बरी नाहीये. हॅलो, हरे कृष्णा. योजना माताजी नाहीयेत, वाचा तुम्ही माताजी. हा, हे परंत भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाही, म्हणून मी तुला हे परमगुप्त ज्ञान देईल, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील.
हरे कृष्णा. ओके. तर आता ना ह्या श्लोकाचा पहिल्यापासून आपण शब्द आणि शब्द जरा बघूया. हा, लक्ष देऊन बघा. हा. कृष्ण काय म्हणतायत बघा, की माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देणार आहे. तर मत्सर म्हणजे काय असतो? तर मत्सर म्हणजे शास्त्रांप्रमाणे बघायला गेलात ना, तर एखादी गोष्ट म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला प्रॉब्लेम नसतो, पण ती गोष्ट त्या एका व्यक्तीकडे आहे ह्याच्याबद्दल आपल्याला राग येत असतो, किंवा नको ती त्या व्यक्तीकडे ती वस्तू आहे हा आपला प्रॉब्लेम असतो. ह्याला म्हणतात मत्सर. हा. तर आपण कृष्ण जो अर्जुन जो आहे ना, तो कधीच कृष्णांचा मत्सर करत नव्हता. हा. म्हणून हे ज्ञान कृष्ण अर्जुनाला देणार. मग आपण पण जर का आपल्याला वाटत असेल ना, की हे गीता आपल्याला हृदयात आपल्या हे गीतेचं ज्ञान प्रकट व्हावं, आपण पण कृष्णाशी जोडलं जावं, तर आपण कृष्णांचा मत्सर करून चालणार नाही, आणि कृष्णांचा आणि कुणाचाच आपण निर्मत्सर असायला हवं. हं? आणि हे कसं ज्ञान आहे, हे जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून मुक्त होशील. हे जे ज्ञान आहे ना, हे कसं ज्ञान आहे बघा. तर ह्याच्यामुळे आहे ना, तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखातून मुक्त होशील. आता कालच आपण चर्चा केलेली आठवत ना तुम्हाला, मनुष्य जीवनाची खरी दुःख चार आहे, ती कोणती? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. आणि ही झाली प्राथमिक. आणि दुय्यम कुठली आहेत? पण का ह्यांना प्राथमिक का म्हणतात? ह्याला पर्याय नाही, ह्यातनं आपण ह्याला दुसरा सुटकेचा मार्ग नाहीये, ती प्रत्येकाला येतात. आणि जी दुय्यम आहे ती कुठली? आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. ती कशी असतात? तर देवी देवतांच्या कोपामुळे वगैरे होतात. ती म्हणजे काल म्हटलं ना, नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ वगैरे अशा टाईप. मग आदिभौतिक कुठली? तर म्हणजे प्राण्यांमुळे, किंवा म्हटलं ना तुम्हाला टायफॉइड वगैरे होतो, व्हायरल आजार होतात, कोरोना आलेला वगैरे अशी. आणि आध्यात्मिक जी आपली आपल्यामुळे होतात. हा, स्वतःमुळे. तर आणि ह्यांना दुय्यम का म्हटलंय, की ह्यातनं बाहेर पडायचा काहीतरी मार्ग आहे, आपण ह्यातनं बाहेर पडू शकतो म्हणून. पण आपलं जे सध्याचं लक्ष असतं ना, ते आपण ही जी दुय्यम दुःख आहेत त्यांना आपण प्राथमिक केलेलं असतं. आपलं जीवन हे त्याच्या भोवती फिरत असतं. का? तर आपण त्यातनं बाहेर पडू शकतो ना काहीतरी उपाय करून. त्यामुळे मग कृष्ण काय सांगतायत माहितीये, की ही जी अ, हे जे ज्ञान आहे ना, हे जाणल्यामुळे तुम्ही भौतिक अस्तित्वाच्या दुःखातून मुक्त होशील. म्हणजे ह्या जन्म, मृत्यू, जरा, व्याधी पण धरा, आणि ही म्हणजे हे त्रिविध ताप आहेत ना, आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. हे तीनही म्हणजे ह्या दोन्ही प्रकारच्या भौतिक दुःखातून तू मुक्त होशील. हा, कृष्ण सांगतायत बघा इथे आपल्याला. असं हे ज्ञान आहे. मग आता ह्या ज्ञानामध्ये की नाही गोपनीय असं काय आहे सांगा? कारण गीता तर आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, हो की नाही? आपण कधीही जाऊ शकतो, गीता उघडून वाचू शकतो, वेगवेगळ्या प्रकाशनांच्या आहेत. आता आपला क्लास आहे, हा पण कोणही जॉईन करू शकतो, कोणही शिकू शकतं. पुन्हा हा पण फ्रीच आहे, हा तर उलट. हा, मग ह्याच्यामध्ये गोपनीय, कारण गुप्त कशाला काय ठेवतात माणसं, जे दुसऱ्याला सांगायचं नसतं. जी बाहेर त्यांची समजा एक इमेज आहे, वेगळं वावरतायत, आणि वैयक्तिक आयुष्य काहीतरी वेगळं आहे, मग ती ते समाजाला दाखवत नाहीत. सेलिब्रिटीज वगैरे असतात बघा. तर असं म्हणजे काहीतरी लपवून ठेवण्यासारखं आहे, गुप्त आहे. पण इथे मग काय गुप्त आहे? आपण गीता कधीही उघडून वाचू शकतो. मग ह्याला कृष्ण परम गोपनीय ज्ञान का म्हणतायत? काय आहे ह्याच्यामध्ये गुप्त? तर गीतेमध्ये ना तीन गुह्य गोष्टी सांगितलेल्या आहेत, की ह्या तुम्ही लक्षात ठेवायच्या: गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम. हा. पहिलं काय? मी शरीर नाही, आत्मा आहे. हे ही गुह्य गोष्ट. मग दुसरी काय? गुह्यतर,
की मी कृष्णांचा अंश आहे. आणि गुह्यतमम सर्वात गोपनीय काय आहे, की मी कृष्णाचा नित्य सेवक आहे. जरी आपण गीता शिकलात, वाचलात आणि हे तीन गोष्टी, की मी शरीर नाही, आत्मा आहे, मी कृष्णाचा अंश आहे आणि मी कृष्णाचा नित्य सेवक आहे, हे जर का आपल्या हृदयामध्ये प्रकट नाही झालं, आपण ह्या प्रकारे कृष्णांशी जोडू नाही शकलो स्वतःला, हा, तर आहे ना, आपल्या गीता शिकणं म्हणजे असं समजा की गीतेची ज्ञान आपल्या हृदयात प्रकटच नाही झालं. ह्या त्या गुह्य गोष्टी आहेत तीन, ज्या आपल्याला कृष्णांकडून शिकायचे आहेत. म्हणजे कृष्णांना गीतेतनं सांगायचे आहेत. आणि हे तुम्ही एका योग्य प्रकारे गीता शिकलात, जर का कृष्णांचा मत्सर करत नसलात. आणि एक पुढे चेक पॉइंट आहे, असं असेल प्रामाणिक आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतून शिकलात, श्रद्धा ठेवून शिकलात, तर मग हे आपल्या हृदयात प्रकट होईल. आणि ह्या त्या गुह्य गोष्टी आहेत. हा, ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. राजविद्या राजगृहं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगम धर्मज्ञ सुसुखम कर्तुम व्ययम्. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि हे अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्णा. हा, तर हे ज्ञान आणि कसं आहे बघा, आता पहिला आधी श्लोक तर बघितला आपण. आता हे गोपनीय तर आहेच, पण ते कसं आहे बघा, अत्यंत गोपनीय आहे. हा, आणि हे ज्ञान कसं आहे, सर्व ज्ञानांचा राजा आहे. आता बघूया आपण ह्या ज्ञानामध्ये काय आहे. हे कृष्ण ह्याला ज्ञानांचा राजा म्हणतोय. आणि तो ह्या ज्ञानाला म्हणतोय तुम्ही हे शिकायला हवं. तो असं म्हणतोय का तुम्ही MD MS करा, LLM करा, MBA करा, असं नाही म्हणतोय. ह्या ज्ञानाला का म्हणतोय तो, तर हे जे ज्ञान आहे ना, हे पवित्र आहे. म्हणजे कसं असतं ना, अ, हे ज्ञान आहे. आपण इथे जे कुठलंही शिक्षण घेतो, ज्ञान मिळवतो, तर होतं काय, तुम्ही जीवनाची एक 75 वर्ष जास्तीत जास्त पर्यंत तुम्ही डॉक्टर आहात, एकदम स्किल्ड चांगले डॉक्टर आहात. पण एक 75 वगैरे वर्षाच्या पुढे पर्यंत आपण ती प्रॅक्टिस नाही करू शकत. काय होतं, आपलं शरीर साथ देत नाही, आपण थोडं विसरायला लागतो. हात वगैरे थोडे थरथरायला वगैरे लागतात. पूर्वीच्या सफाईदारपणे ते काम होत नाही. किंवा तुम्ही काय, मग आपली मेमरी कमी होते, विस्मरण वाढतं त्यामुळे. हा, असं असतं. मग त्यामुळे तुम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंतच शरीराच्या आर्किटेक्ट आहात, लॉयर आहात, कायही आहात, एका शरीराच्या ठराविक वयाच्या मर्यादेपर्यंतच आपण ते ज्ञान वापरू शकतो. तसं हे नाहीये. हे जे गीतेचं ज्ञान आहे ना, हे नेहमी आपल्या बरोबर राहणार. ते शरीराशी ते सनातन आहे. हा, ते आणि ते ह्या जन्मातच फक्त गृहीत धरलं जाणार नाही, तुम्हाला फळ देणार नाही. तर तो दुसऱ्या अध्यायात कृष्णाने सांगितलेलं आहे बघा, की ह्या मार्गावर तू थोडासा जरी प्रयत्न केलास अर्जुना, तरी तुझं म्हणजे सर्वात मोठ्या भयापासून रक्षण होऊ शकतं. हा, तर अगदी छोटासा सूक्ष्म प्रयत्न सुद्धा आपण भक्ती मार्गावर करतो ना, त्यामुळे तो आपला पुढे गृहीत धरला जातो. म्हणजे पुढच्या जन्मांमध्ये वगैरे सुद्धा तुमची ती भक्ती गृहीत धरली जाते. आणि परत एक पासून सुरू होत नाही, जिथपर्यंत होतात तिथून पुढे पासून मोजली जाते. आणि आपण त्याच्यात जॉईन करू शकतो. ते आपल्या बरोबर नेहमी राहणार असं हे ज्ञान आहे. बाकीची जी इथली भौतिक असतात ना, ही तुमची ह्याच शरीराबरोबर असतात. हा, तर असं हे ज्ञानांचा राजा आहे, त्यामुळे अत्यंत पवित्र आहे. हा, हे पवित्र आहे म्हणजे कसं आहे ना, आता समजा तुम्हाला बागेमधून एखादं झाड काढून टाकायचं आहे तुमच्या. हा, मग आपण काय करतो, ते झाड थोडस तुम्ही छाटलं, तरी पण आता पावसाळ्याचे दिवस आले बघा, त्या झाडाला फांद्या फुटू शकतात. हो की नाही, त्याला पोषक वातावरण मिळालं ना. मग होतं काय, की बाबा तुम्ही मुळापासून उपटून टाकलं. हा,
तरी सुद्धा समजा त्याला एखादा पक्षी वगैरे ने त्याचं फळ वगैरे खाल्लं असेल त्या झाडाचं, आणि त्याने एखादी विष्ठा टाकली, त्यातनं बी पडली आणि त्याला पोषक असं वातावरण जमिनीत रुजण्यासारखं मिळालं, तर ते तिथे उगवेल. हा. आणि अ, म्हणजे बघा, ते असतं ना, उन्हाळ्याच्या दिवसात डोंगर एकदम सुके सुके कोरडे पडलेले दिसतात, आणि पाऊस पडला की हिरवे हिरवेगार ती तृण उगवतात, गवत उगवतं आपोआपच त्याच्यात, का तर त्याच्यामध्ये त्याची बीज असतात, आणि पोषक वातावरण मिळालं की ती उगवतात, हो की नाही? मग आपल्या पण आहे ना, हे जे आपल्या हृदयात, हे आता आपल्याला जरा भौतिक इंद्रियांच्या आसक्तीपासून लांब राहावंसं वाटतंय. हा, श्रद्धा कुठेतरी आपल्या हृदयात येते. मग हे जे भवबीज आहे ना, इंद्रिय भोगांच्या मागे धावण्याचं, ते आता आपल्याला नको आहे, ते आपल्याला समूळ काढून टाकायचंय. तर आहे ना, हे ज्ञान तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करणार. समजा भलेही तिथे बीच पडलं असलं, पण एकदम खडक आहे, खडकावर जाऊन पडलं, तर ते रुजू नाही शकत तिथे कधीच. हा, खडकावर नाही रुजणार. त्यामुळे ना, ते हे ज्ञान जे आहे, हे असं पवित्र ज्ञान आहे, की हे जे भवबीज आहे ना, ते तुमच्या हृदयातून मुळापासून उपटून काढेल आणि रुजायला देणार नाही. वैराग्याकडे आपल्याला हळूहळू नेईन, शुद्ध भक्तीकडे घेऊन जाईल, असं हे पवित्र ज्ञान आहे. रामरक्षा म्हणत असाल तर त्याच्यामध्ये आहे बघा, भर्जनम भवबीजानाम, हा, अर्जनम सुख संपदाम, तर्जनम यमदूतानाम, राम रामेति गर्जनम. हा, तर ते भर्जनम भवबीजानाम, हे ते भवबीज आहे जे जाळून टाकते राम नाम. हा, तर असं हे पण ज्ञान आहे ना, हे कृष्णा म्हणजे ही गीता आहे, कृष्ण राम यांच्याविषयीचे ज्ञान हे म्हणून पवित्र आहे, की हा जो भवबीज आपल्यामध्ये रुजलंय ना, ते मुळापासून काढून टाकतं. मग आणि पवित्र करतं, की मग मात्र तुम्ही किती इंद्रिय सुखांच्या मध्ये जाल तरी त्यामध्ये बुडणार नाही, कारण तुम्ही लक्षात ठेवाल की मी शरीर नाही, आत्मा आहे. हा, पुन्हा पुढे काय म्हणतायत बघा, ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणार आहे. हा, तुम्हाला मागेच म्हंटल होतं तसं, की गीता ना मुळातच असं ज्ञान नाही, की बाबा गीता शिकलो आणि माझा कधी परत त्या ज्ञानाशी संबंधच आला नाही, असं नाहीये. गीता हे प्रत्यक्ष अनुभवायचं आहे. तुम्ही जप करून बघा. आत्म्याचा आनंद म्हणतोय ना आम्ही, की कृष्णांशी जोडलेलं आहे, तर त्यांच्याशी निगडीत एकदम छोट्या काहीतरी गोष्टी करून बघा कृष्णांच्या सेवेमधल्या. घरातल्या भिंतीवर एखादा त्यांचा फोटो लावून रोज दर्शन जरी घेऊन बघितलात, तरी तुम्हाला एक अद्भुत आनंद वाटेल. का तर म्हणजे म्हणतोय ना आम्ही, की हे आत्म्याचा आनंद आहे, तर तो तुम्ही अनुभवू शकता तो आनंद. मग म्हणजे भक्तांच्या संघाचा, वेगवेगळ्या सेवा करण्याचा, असं हे ज्ञान आहे, हे की नाही प्रत्यक्ष अनुभवजन्य आहे. आता तुम्ही इथे गीतेच्या क्लासला येता, काहीतरी कसं आहे, जी येतात आणि क्लास सोडून जातात, पहिले एक दोन अध्याय ठीक आहे, तर तुम्ही 9वा अध्याय शिकतोय आपण, आपला अर्धा प्रवास झाला. हा, तर इथपर्यंत तुम्ही येताय म्हणजे तुम्हाला कुठेतरी चांगलं वाटत असेल म्हणून येताय ना, की क्लास झाल्यावर वाटतं की नाही, 1 तास पूर्ण फुकट घालवलेला आहे मी. हा, तर असं हे की अनुभवजन्य आहे, प्रत्यक्ष आत्मज्ञान देणार, म्हणजे तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता. आणि आत्मज्ञान देतं म्हणजे काय आहे, तर आत्म्याचं परमात्म्याशी नातं जोडतं. हा, आणि त्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. ह्याचसाठी मनुष्य जन्म मिळतो आपल्याला, मनुष्य जीवनाचं ध्येय हेच आहे, म्हणून ही धर्माची परिपूर्णता आहे. हा, हे ज्ञान आणि कसं आहे, अविनाशी आहे. म्हणजे हे सनातन आहे, ह्याचं कधीच हे काल होतं, आज आहे आणि उद्याही असणार आहे, हे कालातीत आहे, कालाने बांधलेलं नाही, आपण आहोत काळाने बांधलेले. हा, आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक. त्यामुळे आता इथे तुम्हाला खूप अवघड असं व्रतवैकल्य किंवा मार्केटमध्ये जाऊन एवढी सामग्री आणा वगैरे असं काही नाहीये, किंवा हाच टाइम पाळा, अ, तुमची परीक्षा बघतोय बुवा आम्ही, असं पण काही नाहीये. हे आचरण करण्यास अत्यंत, आणि आपण नाही म्हणत आहे, कृष्ण म्हणतायत सुसुखम, की आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हा, एकतर ही मनुष्य जन्म, हे धर्माची परिपूर्णता आहे, मनुष्य जन्म ह्यासाठीच मिळतो
त्याचे कर्तव्य आपण पूर्ण करतोय आणि ती पण अत्यंत सुखकारकपणे. हा तुम्ही जप करा, तुमच्या वेळेनुसार करा. आणि जप करायला काय लागतं? एक जपमाळ सोडली आणि तुमची इच्छा, तर वेगळं काही नाही लागत. हा जप करा, हे श्रवण करा, जे शिकताय ते घरातल्यांना सांगा, त्याच्याविषयी चर्चा करा. असं म्हणजे आचरण करण्यास अत्यंत सुखकारक असं हे ज्ञान आहे. हा आणि तुम्ही बघा, घ्या त्याचा अनुभव. वरती कृष्णानेच सांगितलंय की प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान देणार आहे. हम्म तुम्ही कृष्णाशी स्वतःला जोडून घेऊ शकता. स्वतःमध्ये बदल हा तुम्ही स्वतः बघू शकता. हम्म हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे परंतप अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्णा. हा आता ना मगाशी काय म्हणत होते की जो निर्मत्सर आहे तेच असं म्हणालेले. हा आता काय सांगतायत, तो एक चेक पॉइंट होता की हे ज्ञान तुम्हाला कधी कळणार जर का तुम्ही कृष्णांचा मत्सर करत नसाल. आता अजून एक सांगतायत की ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही ना, त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. हा मग म्हणजे इथे अजून एक चेक पॉइंट आला की आपली भगवंतांवर श्रद्धा हवी. तुम्ही गीताचा कितीही अभ्यास करा आणि कृष्णांविषयी, आधी तसं शक्य नाही, पण तुम्ही गीतेचा खूप अभ्यास करताय, रोज तिला पाठ करून वाचताय वगैरे सगळं करताय, पण कृष्णांची तुम्ही स्वतःला जोडून घेतलेलं नाहीये, तर हे ज्ञान तुमच्या हृदयात प्रकट होणार नाही आणि भगवंतांची प्राप्ती होऊ नाही शकणार. हम्म आणि सांगतायत त्यामुळे तुम्ही ह्या जन्म मृत्यूच्याच फेऱ्यात अडकून पडाल. काय होणार ते पण सांगतायत. भगवंतांची एकतर कृष्णाचे होऊ शकतो, नाहीतर मायेचे होऊ शकतो. दोनच पर्याय असतात. कृष्णाची मध्ये श्रद्धा नाही झाली तर मग मायेमध्ये अडकून पुन्हा पुन्हा ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपल्या आत्म्याला आपण अडकून ठेवतो. हा त्यामुळे हा दुसरा चेक पॉइंट आहे की तुमच्यामध्ये भगवंतांविषयी भक्ती श्रद्धा आहे की नाही. ती असल्याशिवाय हे ज्ञान प्रकट होणार नाही. ओके माताजी, घ्या पुढे. हरे कृष्णा. मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. हरे कृष्णा. अजून खाली हे पण आहे. अचिंत्य भेदाभेद तत्व सुरू होतं बघा. अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणजे काय की ज्याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही असं हे तत्वज्ञान आहे. आता आणि इथे विरोधाभासाची वाक्य आहेत बघा. हा की आणि कृष्ण आहेत ते बेजबाबदारपणे थोडेच बोलणार आहेत. ते का असं म्हणतायत की एकदम विरोधाभासाची वाक्य आहेत. की माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत मी व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठाई स्थित आहेत, पण मी त्यांच्या ठाई नाही. झालं असं दोन्ही का म्हणतायत की मी सगळं जगत व्यापलंय, सगळी जण माझ्यामध्ये आहेत, पण मी त्यांच्यामध्ये नाही. विरोधाभासाची वाक्य आहेत ना. का म्हणतायत बरं असं कृष्ण? तर काल आपण ब्रह्मांडाची रचना बघितलेली आठवते का तुम्हाला? तर गोलोक वृंदावन धाम सगळ्यात वरती, आणि आपण जे कृष्ण अर्जुनासमोर आहेत ना, त्या कृष्ण त्यांच्या मूळ रूपात गोलोक वृंदावन धामात असतात. मग आपल्या हृदयात पण परमात्मा रूपाने असतातच ना. मग ते कसे येतात? तर विस्तार करत करत येतात. हा मग म्हणजे विस्तार होत होत महाविष्णू किंवा कारणोदकशाही विष्णू त्यांच्या शरीरामधून त्यांच्या श्वासाबरोबर करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात. मग त्या करोडो ब्रह्मांडांमध्ये प्रत्येक ब्रह्मांडामध्ये कोण असतात? गर्भोदकशाही विष्णू. गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीमधून एक दांडा येतो कमळाचा आणि कमळ येतं, मग त्यात ब्रह्मा असतात आणि त्या दांड्यामध्ये 14 लोक असतात. पृथ्वी पण 7 नंबरला आहे. मग म्हणजे ब्रह्मा भगवंतांनी सांगितल्यावर सृष्टीची निर्मिती करतात, पण चेतना देऊ शकत नाहीत. हा मग चेतना देण्यासाठी अजून एक विस्तार होतो, क्षीरोदक्षाय विष्णू. आणि प्रत्येक अणुमध्ये सुद्धा चेतना रूपाने येतात आणि सगळ्या सजीवांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने चतुर्भुज नारायण.
हा, मग आपल्या इथं ते चतुर्भुज नारायण रूपात आहेत आणि त्यांच्या मूळ कृष्ण रूपात कुठे आहेत? गोलोक वृंदावन धामामध्ये. त्यामुळे ते असं म्हणतात की माझ्या अव्यक्त रूपाद्वारे मी सगळं जगत व्यापलंय. सगळे जीव आपण आता ब्रह्मांडच त्यांच्यामधून आले आहेत म्हटल्यावर आपण त्यांच्यामध्ये स्थित आहोत ना. हम्म? पण मी त्यांच्या ठाई नाही. म्हणजे त्यांच्या कृष्ण रूपात ते गोलोक धामामध्ये आहे. हा, हा. मग आता ही पुढची स्लाइड घ्या. अजून पण ही पुढची पण आहे ती अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणतात. श्री कृष्ण तरी सर्व वाचा. उत्कृष्ट पदार्थ तरी सर्व एक मिनिट हा, अजून. तरी सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगम स्थान आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसरतो, त्याचप्रमाणे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसावतात. हे जाणून घ्या. हरे कृष्ण. हा, तर हे इथे कृष्ण सांगतायत बघा, मगाशी सांगितलं तसंच की सगळं काही त्यांच्यामध्ये स्थित आहे. हम्म. कारण ब्रह्मांडच, आता आपण ब्रह्मांडाच्या आत आहोत ना. आणि ब्रह्मांडच त्यांच्या शरीरातून आलेलं आहे महाविष्णूंच्या. त्यामुळे सगळं काही त्यांनी धारण केलेलं आहे. सगळ्यांना लागणारं सगळं ह्या ब्रह्मांडामध्ये दिलेलं आहे. सगळ्या जीवांचे पालन पोषण करतायत, सर्व व्यापी आहेत, चेतना रूपाने चराचरामध्ये सामावलेले आहेत. हा, तरी पण या व्यक्त सृष्टीचा अंश नाही, ते उगम स्थान आहे, त्याचा अंश नाही. का? तर ते मूळ उगम आहे तिकडे गोलोक वृंदावन धामामधून. म्हणून हा, आणि जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो आणि आकाशात विसावतो, त्याप्रमाणे सर्व प्राणी हे माझ्यामध्ये विसावतात. आपण त्यांच्यामध्ये आहोत. म्हणजे ना, आता तुम्हाला ते कळलं, गोलोक वृंदावन धामात असतात आणि विस्तार होत असतात. इथे उदाहरण ना दुधाचं घेता येतं. आता दूध असतं, त्याला उकळून गार करून मग आपण विरझण लावतो आणि दही बनवतो. हा, मग दह्याचं घुसळून ताक बनवतो आणि लोणी काढतो. मग लोण्याला कढवतो आणि तूप बनवतो. मग आता आपण पूर्णपणे दुधापासून हे सगळं करत आलोय की नाही. पण आता आपण जर का म्हंटलो की ह्या दह्यामध्ये दूध आहे का, तर हा, ते दुधापासून बनलंय. पण आता त्याचा फॉर्म बदलला ना, त्याचं स्वरूप बदललं. आपण ते दूध वापरून थोडीच जातात, म्हणजे दहीमध्ये दूध जरी असलं मान्य आहे, तरी त्याचा फॉर्म बदलला. आपण ते वापरून दुधाचे पदार्थ नाही बनवू शकणार. हा, पण त्याचा उगम काय आहे? दही म्हणा, ताक, लोणी, तूप, हे सगळं दुधापासून आलेलं आहे. पण प्रत्यक्ष दूध त्यामध्ये आपल्याला दिसत नाही, तर तुपात तर दिसणार नाही, दिसणार. पण ह्याचा अर्थ असा आहे का ते दुधापासून बनलं नाही? नाही, ते दुधापासूनच बनलेलं आहे. तसं हे जी सगळी उत्पत्ती आहे ही भगवंतांपासूनच झालेली आहे. पण आपल्या आजूबाजूला आपल्याला भगवंत दिसत नाहीत, कारण इथे येईपर्यंत त्यांचे विस्तार होत जातात. आपल्या हृदयात ते चतुर्भुज नारायण रूपात, परमात्मा रूपात आहेत आणि गोलोक वृंदावन धामामध्ये कृष्ण रूपात आहेत. हा, म्हणजे उगम दूधच आहे सगळ्यांचा, फॉर्म वेगवेगळे आहेत. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा 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 व्यक्त होते आणि माझी इच्छा व्यक्त करणे हे सर्व पद्धती करतात. प्रत्येकाप्रमाणे आवाज नाही आला, असू दे, मी दोनच वाक्य आहेत ती मी वाचते परत. हा, तर आता सर्व भौतिक सृष्टी, नाही आहे नावा. हा, नाही आला पण असू दे. सर्व भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. काय म्हणतात बघा ते, की हे ते महाविष्णू आपले. हा, ती सगळी ही जी भौतिक सृष्टी आहे ना आपल्या बाजूची, ही भगवंतांच्या अधीन आहे. त्यांच्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि प्रलय पण त्यांच्या इच्छेनेच होतो. प्रलयामध्ये नष्ट पण त्यांच्या इच्छेने होते, म्हणजे निर्मिती पण त्यांच्या इच्छेने आणि प्रलय पण त्यांच्याच इच्छेने होतो. हा, आणि म्हणजे ही माया आहे ना, ही भगवंतांची. आपण आपल्यामध्ये आणि कृष्णांमध्ये फरक बघितलेला आठवतो का? की आपलं शरीर
भौतिक आहे, त्यांचं दिव्य आध्यात्मिक आहे. आणि आपण मायेद्वारे कंट्रोल्ड आहोत, नियंत्रित आहोत. आणि ते मायेचे नियंत्रक आहेत. ते बघा, ही भौतिक सृष्टी जी आहे ना, भौतिक प्रकृती, ही भगवंतांच्या इच्छेखाली काम करत असते. पुन्हा पुन्हा हे सगळं बनवते आणि प्रलय करते, ती पण त्यांच्या इच्छेने होत असतो. हा, मग पुढे काय म्हणतायत, ही जी भगवंतांची कुठली कर्म आहेत ना, ती त्यांना बद्ध नाही करू शकत. तटस्थाप्रमाणे मी या भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. का बद्ध करू शकत नाहीत त्यांची कुठलीही कर्म? कारण ते अनासक्त आहेत, पूर्ण वैराग्य आहे त्यांच्यामध्ये, त्यामुळे त्यांना कुठलंच कर्म बद्ध करत नाही. आणि इतकंच असतं, एखादा राजा आहे, तो राहतो, त्याची राजधानी एका ठिकाणी असते. हा, आणि त्याचं राज्य खूप सुदूर लांब असं पसरलेलं आहे. तर तो अगदी राज्याच्या त्या लांबच्या सीमेपर्यंत त्याचं प्रशासन पोचतं, त्याच्या सोयी सुविधा पोचतात, त्याची न्याय व्यवस्था पोचते. हा, मग जरी तो राजा शरीराने तिथं प्रत्यक्षात उपलब्ध नसला, तरी त्याच्या त्या प्रशासनाच्या रूपाने सगळीकडे त्याचे नियम चालत असतात बघा. आणि तुम्ही कोणीही राज्यातल्या कोणी काहीही हे केला, काहीतरी गुन्हा वगैरे केला, हा, तर तुम्हाला ते म्हणजे तुम्ही राजाला हे करू नाही शकत, त्याच्याबद्दल म्हणजे जबाबदार धरू शकत नाही. किंवा आता तुम्ही एखाद्या न्यायाधीशाचं मग उदाहरण घ्या, की एखादा गुन्हाची केस न्यायाधीश बघतायत आणि त्यांनी एक जजमेंट दिली, तर आपण त्या ह्याच्यामध्ये तो चोराने काय चोरी केली होती किंवा त्याचा गुन्हा काय होता वगैरे, न्यायाधीश त्या सिस्टीमचा एक भाग आहे. हा, आपण त्याला जबाबदार नाही धरू शकत. त्यांचं काम काय आहे, त्यांनी हे जजमेंट देणं, न्याय देणं, ते त्यांनी केलं. आपण कुठल्याही प्रकारे त्या केसमध्ये त्या न्यायाधीशाला जबाबदार धरू नाही शकत, की तो गुन्हा का झाला किंवा काय. का तर ते त्या सिस्टीमचा भाग आहेत, गुन्ह्याचा नाही. त्याचं इथे कृष्ण आहेत ना, ह्यांनी इथे सगळी व्यवस्था लावून दिलेली आहे आणि आपल्याला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते तुम्ही कसंही वापरू शकता, तुमची मर्जी. त्याची कर्मफळं भोगावी लागतील. हा, त्यासाठी आपण कृष्णांना जबाबदार धरू शकत नाही. ओके. हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. श्री कृष्ण. मय्यादेक्ष्यन प्रकृती सूर्यते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण. हम्म, आवाज माताजी आला नाही ना तुमचा परत? थोडासा असा फास्ट झाला. बघू, हा, आपण येते परत का? एकदा वाचते. आता येते? हा, आता आला. खालचं फक्त वाचा, वरच्याचा आला होता. हे कौंतेय, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्णा. हा, हे आपण मगाशी बघितलं बघा, की भगवंतांच्या अनेक शक्ती आहेत. त्यापैकी भौतिक प्रकृती जी आहे ना, ही त्यांची एक शक्ती आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ती काम करते. हा, त्यांच्या अध्यक्षतेखाली ती निर्मिती पण करते आणि भगवंतांनी इच्छा केली की प्रलय पण करते. हा, ते मायेचे नियंत्रक आहेत. माताजी घ्या पुढची स्लाईड. वाचा माताजी. थांबा, मी वाचते तोपर्यंत. आवाज येत नाही आम्हाला. जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो, तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हा, ते 4 लोक आपण बघितली होती बघा, जी भगवंतांकडे कधीही जात नाहीत. तुम्हाला कोणाला आठवतात का, ती कोण होती?
सांगते थांबा हा मी. तर अत्यंत मूर्ख असतात, जे नराधम असतात, ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतलंय, आणि जे आसुरी वृत्तीचे असतात. ही चार लोक कृष्णांकडे कधी जात नाहीत, कृष्णही त्यांच्याकडे बघत नाहीत. मग भगवंत सांगतायत की ती जरी प्रत्यक्षात इथं धरतीवर भगवंत आले ना, तरी सुद्धा समोर भगवंत आहेत तरी त्यांचा उपहासच करतील, त्यांना ओळखू नाही शकत की हेच परम अधीश्वर आहेत आणि सगळ्या चराचराचे हे आहेत, म्हणजे परमात्मा आहेत, काहीच जाणू नाही शकत. अशांना कृष्ण काय म्हणतायत बघा, मूढ म्हणतायत, मूढा मानुषी. हा, मूर्ख म्हणतायत अशांना, की आपण भगवंतांशी नातं नाही जोडू शकलो, भगवंतांना जाणू नाही शकलो. तर हे जे ही चार लोक असतात ना, ही त्यांच्या त्यांच्या अहंकारात असतात, त्यामुळे ती भगवंतांकडे जात नाहीत. आणि कृष्ण पण त्यामुळे तुम्ही हे कृष्णांकडे जा, हेच तुम्ही तुम्ही जातच नाहीत, तर कृष्ण पण तुमच्याकडे येत नाहीत, कारण एक मर्यादित स्वातंत्र्य सगळ्यांना दिलं आणि ते त्याच्यात ढवळाढवळ करत नाहीत. हा माताजी पुढे जा. मग आता असे जे लोक असतात ना, ही पुढे कुठे आकर्षित होतात ते बघूया. हरे कृष्ण. आवाज येतोय का माताजी आता माझा? हरे हा, कृष्ण. आला आला. हा, पुढची स्लाइड. हरे कृष्ण. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचतसे राक्षसी मासुरी चैव प्रकृती मोही स्थिता. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहे की राक्षसी आणि नास्तिक विचारांनी आकर्षित होतात, त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांच्या फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्ण. तर आहे ना, काय म्हणतायत बघा कृष्ण, हे जे आता आपण बघितले ना, असे जे चार लोक असतात नास्तिक विचारांचे, की अहंकारात असतात, आपण म्हणू तेच खरं, कोण आम्ही म्हणजे ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलंय, जे सायंटिस्ट वगैरे असतात, ते त्या टाईपची लोक, की जे आम्हाला देव दिसत नाही, आम्ही मानणार नाही. तसं आपल्याला आपली बुद्धी पण दिसत नाही, म्हणून काय आपल्याला मग बुद्धी नाहीये? मायेने हिरावून घेतलेलं असतं. मग त्याची आवाज येत नाही. कृष्ण काय म्हणतात, ते गोंधळलेले असतात. आवाज हे होतोय का? हरे येतोय ना आवाज? हा, तर हा, आवाज ब्रेक होतोय का माताजी? हो, मध्ये मध्ये ब्रेक. थांबा हा. का मला माझ्या इथे प्रॉब्लेम आहे माहिती नाही. बाकीच्यांना आवाज येतोय का? असू दे असू दे, मी व्हिडिओ ऑफ केला. तर आहे ना, अशा प्रकारचे जे गोंधळलेले लोक असतात ना, हे राक्षसी आणि नास्तिक वृत्तीचे, तर असतो ना, तो पुढं त्यांना आणि विनाशाकडे घेऊन जातो. म्हणजे त्यांचे आता रिसर्च बघा कशी काही जण करत असतात, की काहीही वेगळं ज्याच्या का, तर त्यांना ह्या पृथ्वीच्या, ह्या जगाच्या सगळ्या नाड्या स्वतःच्या हातात हवी असतात. तर ती ही जी असतात ना, अशाच विचारांकडे आकर्षित होतात पुढे. हा, आणि ते कृष्ण काय म्हणतात बघा, ते गोंधळलेले असतात, काय चूक आणि काय बरोबर हे त्यांना माहीत नसतं. बरं, माहीत नाही तर अर्जुनासारखं ते वरिष्ठांकडून कुणाचं तरी मार्गदर्शन घ्यावं आणि माहीत करून घ्यावं, अशी पण वृत्ती नसते. ते गोंधळलेले असतात आणि त्याच परिस्थितीत आपल्याला जे बरोबर वाटणार तिकडेच धावत राहतात. आणि मग कृष्ण काय म्हणतात बघा पुढे, त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वाचा पराभव झालाय. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती तर ती तर लांबच राहिली, कारण ते कृष्णांशी काय जोडलेलेच नाही. तुम्ही कायच त्यांना प्रयत्न पण नाही करत. मग त्यांचे जे कर्म करतायत ना, ती सुद्धा, आणि त्यांनी मिळवलेलं ज्ञान, त्या सगळ्याचाच पराभव झालाय म्हणतात कृष्ण. का, तर ते कृष्णांपासून विमुख, म्हणजे विरुद्ध दिशेला धावतायत.
तर विरुद्ध दिशेला धावत सुटले तर आणि कर्मबंधनात अडकत राहणार आणि ती कर्माची फळं भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा ह्या जन्म मृत्यूमध्ये अडकत राहणार. त्यामुळे त्यांना त्यांच्याविषयी कायही वाटो, म्हणजे कृष्णांच्या शास्त्राच्या दृष्टीने त्यांचा तो पराभव असतो. हम्म. माताजी पुढे आता जे महात्मे असतात ना त्यांच्याविषयी बघूया पुढची स्लाइड मध्ये. हरे कृष्णा. महात्मामस्तु मां पार्थ देहि प्रकृतिमाश्रिता भजन्य मनसो ज्ञात्वा भूतादित्य अव्ययम्. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे देवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्णा. हा, तर आहे ना, जे महात्मे असतात ते कसे असतात बघा. आता मूढ म्हटलंय, ती मूर्ख लोक ती तर झाली जे कृष्णांकडे कधी जात नाहीत. पण महात्मे जे असतात ना ते मोहित न झालेले, म्हणजे ते ह्या मायेने मोहित झालेले नसतात, ते मायेचे नसतात, ते कृष्णांचे असतात आणि दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. म्हणजे भगवंतांची ही जी योग माया पराशक्ती आहे ना तिच्या आश्रयाखाली असतात आणि ती नेहमी त्यांची काळजी घेत असते. पूर्णपणे भक्तीमध्ये युक्त झालेले असतात. हा, कृष्णांशी त्यांनी भक्तीने स्वतःला जोडून घेतलेलं असतं. कृष्णांच्या दिव्य प्रेममय वेगवेगळ्या सेवा करण्यामध्ये जोडलेले असतात. आणि ते कृष्णांना काय म्हणून ओळखतात, तर ते भगवंतांना सृष्टीचे आदी कारण अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. आणि त्यांनी ते ओळखलेलं असतं म्हणून तर भक्तीमध्ये जोडून घेतलात ना. जेव्हा आपण त्यांना जाणतो, म्हणून हे परमगुह्य ज्ञान आहे. वाचून जर का तुम्ही भगवंतांशी जोडून घेऊ शकला नाहीत तर गीता तुम्हाला कळाली नाही. आता हे महात्मे कोण आहेत, जे तत्वतः कृष्ण काय आहेत जाणतात आणि त्यामुळे ते कृष्णांशी जोडलेले असतात. हा, इथे हे माधवेंद्र पुरी आहेत, ही गोष्ट आहे इथे त्यांची. हे माधवेंद्र पुरी प्रवास करत असतात आणि प्रवास करता करताना एकदा वृंदावनात जातात. वृंदावनात म्हणजे ते तिथे दिवसभर तल्लीन होऊन कीर्तन करत असतात. हा, एकटेच एका झाडाखाली तळ्या शेजारी बसून. आणि ना ते अजिबात म्हणजे भूक खूप लागली तरच अन्न शोधायला जात असतात, नाहीतर अजिबात असे अन्न शोधायचा वगैरे प्रयत्न करत नसतात. अतिशय वैराग्यपूर्ण असे असतात. मग जेव्हा ते काहीच खाल्लेलं नसतं ते वृंदावनात आल्यापासून त्यांनी, मग ना ते तिथे कीर्तन करताना ना एक छोटासा बालक येतो आणि त्यांना हाक मारतो. म्हणतात आणि त्यांना म्हणतो, हा ना माझ्या आईने तुमच्यासाठी दूध दिलंय हे, आणि एक तांब्या देतात त्यांच्याकडे. तर ते आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात, बाळ तुला कसं माहिती की, मग तो म्हणतो ना तुम्ही काहीच खाल्लं नाही म्हणून माझ्या आईने मला पाठवलंय हा दूध घेऊन, हे दूध घेऊन. तर ते म्हणतात, तुला कसं माहिती मी काही खाल्लेलं नाही आणि मी इथे आहे वगैरे. तर म्हणतो, मला काय माहित नाही, पण माझी आई आहे ना खूप हुशार आहे आणि ती वृंदावनात असं आलेल्या सगळ्यांची खूप काळजी घेत असते आणि मला अशी सांगत असते. मग तुम्ही दूध पिऊन झालं की हा लोटा इथेच ठेवा, तांब्या, आणि मी येऊन घेऊन जाईन. गोवर्धन पर्वतात ना माझ्या गायी इकडे तिकडे जात आहेत, मी जातो. मग ते दूध पितात आणि त्या दुधाची चव त्यांना अत्यंत दैवी असं वाटते. त्यांना वाटते की हे दूध पृथ्वीवरचं नाही. आणि ते विचार करत असतात कोण असेल हा बालक, आणि नंतर येऊन घेऊन जाईल का तो तांब्या वगैरे. आणि मग ते नंतर जेव्हा झोपतात ना तेव्हा झोपेत पण विचार करतच असतात, आणि अशा लोकांची झोप म्हणजे पण एक समाधीच असते. तर ते जेव्हा झोपतात तेव्हा त्यांना ना झोपेत तोच मुलगा दिसतो आणि म्हणतो, "अहो, तू ओळखलं नाहीस का मला, मी सकाळी तुला दूध द्यायला आलेलं?" तर ते हो म्हणतात. मग ते म्हणतात, मी स्वतः कृष्णच आहे" म्हणतात. आणि मग ते माधवेंद्र पुरींना खूप आश्चर्य वाटतं की आपण कृष्णाकडून सेवा घेतली, खूप चूक झाली. मग पुढे कृष्ण सांगतात त्यांना की तू एक काम करशील का, तू इथे आलायस तर इथे जेव्हा म्हणजे मुस्लिमांनी आक्रमण केली ना तेव्हा मंदिरातल्या पुजाऱ्याने ना तो अत्यंत भयभीत झाला आणि माझा अर्च विग्रह म्हणजे मूर्ती मंदिरात पूजते त्याला अर्च विग्रह म्हटलं जातं. तर तो आहे ना एका गोवर्धन पर्वतात ना एका पत्ता सांगतात ते तिथे एक
छोटासा खड्डा खणून पुरून टाकलीये. आणि आता मला ना तिथल्या झुडपांचा वगैरे त्रास होतो. तुम्हाला जरासं तिथनं बाहेर काढ गावकऱ्यांच्या मदतीने आणि जरा चंदनाची उटी वगैरे लाव. हा, मला उष्णतेचा त्रास वाटतो. तर माधवेंद्रपुरींचे डोळे खाडकन उघडतात आणि ते वाट बघत असतात कधी पहाट होते. मग सकाळ झाल्यावर आहे ना ते आजूबाजूच्या लोकांना वगैरे थोडं सांगतात आणि तिकडे सांगितलेल्या ठिकाणी घेऊन जातात. मग लोकांना तर बघतात तर ना थोडसच खणतात तर खरोखर खाली भगवंतांची अत्यंत सुंदर असे अर्चविग्रह असतो. मग त्याला घेतात वेगवेगळ्या ह्यानी अभिषेक करतात वेगवेगळ्या पदार्थांनी. चंदनाची उटी लावून पुढे प्रसाद वगैरे छान म्हणजे तयार करून नैवेद्य दाखवून सगळ्यांना वाटतात असं करतात. मग मग आता जी स्क्रीन गेली आहे तर हाच तो माधवेंद्रपुरींना तिथे जी मूर्ती मिळते ना तीच ती श्रीनाथ द्वारेला जे श्रीनाथजी आहेत ना तो अर्चविग्रह माधवेंद्रपुरींनी तिथे नेऊन तो स्थापित केला. तर असे असतात महात्मेजन आणि हे दैवी प्रकृती पुढे. हरे कृष्णा. आवाज येते ना? हो. सततं कीर्तनानन्तो मां यज्ञच्च दूढलता नश्यन्त्य मां त्यक्त्वा नित्ययुक्ता उपासते. ही महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत दूर विचारे प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्णा. बघा ह्याला म्हणायचं महात्मा. ही महात्मा शब्दाची व्याख्या अर्थ समजा. इथे कपडे तुमचा वेश ह्याच्यावर काही भर दिलेला नाहीये. ते काय सांगतायत जे महात्मे कसे ओळखणार तुम्ही जे सतत भगवंतांच्या कीर्तनामध्ये असतात. हा, आणि दृढ निश्चयाने प्रयत्न करतात. म्हणजे आहे आता शेवटी भौतिक जीवन आहे म्हटल्यावर इथल्या जबाबदाऱ्या आणि सगळं आहेच ना. तर त्यातनं पण दृढ निश्चयाने भगवंतांसाठीचे प्रयत्न करत असतात आणि भक्तिभावाने भगवंतांना प्रणाम करतात, वंदन करतात आणि भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हा, वरती पण शब्द आहे सततम कीर्तयंतो माम. आपल्याला पण सतत कृष्णांचं कीर्तन करायचंय. फक्त सकाळी थोड्या माळा जप केलाय आणि झालं असं नाही. तर आपण सकाळ तर कृष्णांची आठवण काढा. सतत काय नित्य ते की आपण नित्य भगवंतांची उपासना करायची. एकदा केलं दिवसात आणि सोडला असं नाही तर आपल्या हृदयात नेहमी भगवंत असायला हवेत. असतात महात्मे असे असे असतात बघा. हम्म. हा, आता इथे प्रभुपाद स्वामींचं उदाहरण दिलेलं आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. पिताहमस्य जगतो माता दाता पितामह वेदं पवित्र ओंकार विस्नाम्यदेव च. मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे. मी नेय शुद्धिकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे. हरे कृष्णा. हा, तर कृष्ण इथे बघा काय सांगतायत की हा जगताचा माता पिता आधार म्हणजे आपल्या सगळ्यांचे माता पिता ह्या सगळे आपले आधार. पितामह म्हणजे जर का ब्रह्मा आपले पिता धरले कारण त्यांनी आपल्याला निर्माण केलंय तर ब्रह्मांची निर्मिती कृष्णांपासून झाली आहे. त्यामुळे आजोबा आहेत आपले. तर म्हणजे आजोबा पितामह म्हणजे तर आपले त्या ब्रह्मांच्या इकडने गेलो तर पितामह सुद्धा कोण आहेत कृष्णच आहेत. माता पिता तर आहेच म्हणून आपण माऊली माऊली म्हणतो ना त्यांना. तेच ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यासारखे कोण आहेत तेच आहेत. तुमच्या ज्ञानाचं ध्येय हे भगवंत असायला हवेत. त्याच्यानंतर शुद्धिकर्ता ओंकार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद म्हणजे सगळे वेद वगैरे हे सगळं भगवंत स्वतः आहेत. हा, या जगताचा आधार. ओके. हा, माताजी घ्या पुढची. कृष्ण आवाज येतोय ना?
हरे येतोय येतोय. पुढची स्लाइड घेऊ का? हा, पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. मीच देह पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो, मीच मी अमृत तत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच. सत चेतन आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्णा. हा बघा, मग कृष्ण भगवत हवेत म्हणजे पोषण करतायत प्रभू साक्षी निवास करतात, चा आधार विश्वास विश्राम स्थान अविनाशी बीजही तेच आहे. इथली म्हणजे बीज प्रदाता पिता आहेत ते आपले सगळं बीज जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. हा, इथे साईडला दाखवलंय बघा, ते वृंदावनात कसे असतात. गोविंद, गोविंद शब्दाचा अर्थ काय सांगा? गो म्हणजे गाई. हा, गाईला गायींना आनंद देणारे. नंतर अजून एक गोचा अर्थ आहे पृथ्वी. मग पृथ्वीला आणि इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय, तर आपल्या इंद्रियांना पण आनंद देणारे तीच आहेत. म्हणजे गाय, पृथ्वी आणि आपली इंद्रिय ह्या सगळ्यांचे स्वामी आणि त्यांना आनंद देणारे हे कृष्ण आहेत, गोविंद आहेत ते. तसे रम्य असं त्यांचं ते धाम आहे. हा, तेच उष्णता देतात, पाऊस पाडवतात. हा, अमृत तत्व ते आहेत, मूर्तिमंत मृत्यू पण तेच आहेत. पण आता कसं असतं ना, भक्त मृत्यूला वेगळ्या प्रकारे बघतात. कालच आपण अजामेळची गोष्ट बघितली. तुम्हाला म्हटलं ना, एक पुस्तक आहे प्रभुपाद स्वामींचं सेकंड चान्स. त्याच्यामध्ये ना तुम्ही प्रभुपाद स्वामींनी छान सांगितलंय की माणूस मृत्यूला खूप घाबरतो, त्याच्याविषयी बोलायला पण का होतं माहितीये असं? तर आपल्याला वाटत असतं की आपली प्रेमाची नाती सगळी सुटणार, आपण एकटेच कुठेतरी पुढे निघून जाणार. पण जेव्हा आपण तत्वतः गुरूंकडून वगैरे हे शास्त्र शिकतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण काही सोडून जात नाहीये. उलट आपण जिथून ओरिजिनली आलेलो आहोत, जे आपलं खरं घर आहे, पृथ्वी इथल्या कुणाचंच खरं घर नाहीये. आपलं खरं घर हे आता इथे दिसतंय ना, हे गोविंद ह्यांचं धाम आहे आणि आपण तिकडे जाणार आहोत. त्यामुळे आनंदाने जायला पाहिजे की मी कृष्णाकडे जाणार आहे, जे माझे माता पिता गुरु सगळं आहेत. मग आपल्याला मृत्यूची भीती नाही वाटत. भक्तांसाठी ते अशा प्रकारे मृत्यू म्हणून भेटतात, त्यामुळे भक्तांना त्याची भीती नाही वाटत. जड आणि चेतन म्हणजे चल आणि अचल जे काय आहे ते पण सगळं भगवंतांमध्येच स्थित आहे. हा, हा, मग घ्या पुढची स्लाइड. कृष्णा. वेद अध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्गलोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझे पूजन करतात. असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवामध्ये दिव्य भोग उपभोगतात. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखांचा भोग घेऊन पुण्यकर्मशील झाल्यावर ते पुन्हा या मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांतांचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्ण. हा, इथे बघा, आपण देवतांच्या उपासनेचं थोडं बघितलेलं ना, त्याचं इथे सांगितलंय बघा त्यांनी की होतं काय, की तुम्ही पुण्य म्हणजे स्वर्गाच्या प्राप्तीसाठी जर का बरंच काय काय वेदांमध्ये एक कर्मकांड म्हणून भाग आहे, चांगली कर्म सांगितली आहेत, पण ती कशासाठी? पुण्य गोळा करायसाठी. मग पुण्य गोळा करून आपण काय करणार? तर आपण जन्म येतो, तिथली सुख उपभोगायची. बघा त्याच्या सिद्धांत की तुम्ही जरी गेलात आता, म्हणजे तुमची इतकी पुण्य इथं पृथ्वीवर तुम्ही गोळा केलात की पुढचा जन्म तुम्हाला स्वर्गात मिळाला, तर तुम्ही इंद्राच्या पुण्यलोकात जन्म घेता आणि त्याप्रमाणे
त्या ठिकाणी देवतांप्रमाणे दिव्य भोग उपभोगता. पण आता इथे त्यांनी जायंट व्हील दाखवलंय बघा, वर चढत गेलात. एक क्षण असा येतो की स्वर्गातला म्हणजे काळ पृथ्वीपेक्षा मोठा आहे. पण कधी ना कधी तरी तुमची पुण्य क्षीण होतात. माताजी त्याला ते ब्लॅक आलंय तिथे. मग ना होतं काय की तुम्हाला ते जे स्वर्गातलं, हा ते बघा, स्वर्गलोकातील अमर्यादित शोकाचा उपभोग घेतल्यानंतर पुण्यकर्म क्षीण झालं ना की तुम्हाला पुन्हा या मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागतो. हा, मग परत तुम्हाला वेदोक्त धर्माचं म्हणजे त्या कर्मकांडाचं आचरण करत ना लागतात. आणि समजा ती स्वर्गात जाण्या एवढी झाली तर मग पुण्यक्षीण झालं की पृथ्वीवर या. समजा ती नाही झाली तर तुमच्या कर्मांप्रमाणे पुढचा कुठला तो जन्म मिळणार. म्हणजे तुम्ही त्या जायंट व्हील मध्ये ना जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सतत अडकलेले असता, मुक्ती नाही. आणि भगवंतांची जेव्हा आपण भक्ती करत असतो ना, त्याच्यामध्ये भगवंतांचं धाम मिळतं. त्यामध्ये आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती असते. तिथे असं काही नसतं. ते शाश्वत धाम आहे. एकदा तिकडे गेलात की पुन्हा येरझाऱ्या नाहीत. हा, त्यामुळे हा लक्षात ठेवा की हे जे पुण्यप्राप्तीसाठी स्वर्गाची जी संकल्पना आहे ना, ते स्वर्गाचा हा नियम आहे की पुण्य आहे तोपर्यंतच तुम्ही तिथं राहू शकता. म्हणजे ते पण काय शाश्वत आपलं कायमचं ठिकाण नव्हे. त्यामुळे हा माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. अनन्यश्राति अनन्तो मां ये जनां पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. पण जे माझी भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे ते मी त्यांच्याकडे देतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते मी जपतो. हरे कृष्ण. हा, हे आपण LICच्या ह्याच्यामध्ये ऐकलेलं आहे बघा. LICचं घोषवाक्य आहे ते, योगक्षेमम वहाम्यहम. तर हे जे आहे ना, हे गीतेची फलश्रुती आहे की कृष्ण आपल्याला काय सांगतायत की हा जो भक्तिभावाने भगवंतांची पूजा करतोय, म्हणजे भक्तीने कृष्णांशी तुम्ही जोडलात, भगवंतांचं भक्तीने पूजन करताय, त्यांच्या दिव्य स्वरूपाचं चिंतन करताय, तर आपल्याकडे जे काही आहे ना ते म्हणजे आपल्याकडे जे काय गुण आहे, जे तुम्हाला कमी आहे, तुमच्याकडे नाही आहे, ते भगवंत तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि जे आहे ते पण जपतील. दोन्ही करतात की जे उणं आहे ते तुम्हाला देतील आणि जे तुमच्याकडे आहे ते जपणार. हा, पण अनन्य आपण त्यांच्या कडे प्रामाणिकपणे भगवंतांमध्ये आपण भक्ती पूजेमध्ये गुंतायला हवं. हा, तर ही भगवद्गीतेची फलश्रुती आहे. हा बा, त्याची पुढेच. हरे कृष्ण. ये अपन्या देवता भक्ता यजन्ति श्रद्धयान्विता तेऽपि मामेव कौन्तेय यजन्या विधिपूर्वकम्. हे कौन्तेय, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण. हा, आता आपल्या लक्षात आलंय की आपण कालच्या अध्यायात आता ब्रह्मांडाची रचना वगैरे बघितली की इथे जे काय आहे ना, ह्याचे मुख्य कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि मग इथल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी स्क्रीन ब्लॅक झाला माता. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ना भगवंतांनी वेगवेगळे देवी देवता नेमलेले आहेत आणि ती त्यांची त्यांची कार्य पार पाडत असतात. पण तुम्ही एखाद्या कारणासाठी जेव्हा एखाद्या देवी देवताला शरण जाता, त्यांची भक्ती उपासना म्हणतात, उपासना करताना तेव्हा कुठंतरी वळसा घालून तुम्ही भगवंतांचीच ती हे करत असता पूजा अर्चा, फक्त जरा लांबचा रस्ता घेता. हा, चुकीच्या मार्गाने होते, कारण एकतर मनुष्य जीवन आपल्याला मर्यादित मिळालंय, ते पण कितीतरी जन्म फिरून मिळालंय. मग ह्यातला वेळ आपला फुकट जातो. आणि आपण आताच स्वर्गाचं बघितलं ना, देवी देवतांच्या पूजन करून आपण जास्तीत जास्त त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ते नित्य नसतं, परत पृथ्वीवर यावंच लागतं आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकून पडतो. हा,
जर का भगवंतांना शरण गेलो तर कसं असतं, आत्म्याचा आनंद येतो आणि आपण भगवंतांकडे जाऊ शकतो. मनुष्य जन्माचं हे खरं ध्येय असतं. हा, आता ना, पण असं समजू नका की मग आम्ही देवी देवतांकडे जायचं नाही का, बिलकुल नाही. तर जेव्हा जाल ना, तेव्हा त्यांच्याकडे म्हणजे काय मागायला जाण्यापेक्षा किंवा त्यांच्याकडे जाताना आपला अप्रोच बदला, भाव बदला, की हा, हे भगवंतांचे म्हणजे शुद्ध भक्त आहेत. देवी देवता सुद्धा भगवंतांचे सेवेतच आहेत, त्यांची भक्तीच करतायत. त्यामुळे त्यांच्याकडे जाताना अ, नम्रपणे जा, त्यांचा आदर सत्कार करा, सेवा करा आणि भक्ती मागा. तुम्ही आता श्रावण महिना आहे, आपण बऱ्याच जणांच्या श्रावण महिन्यात छोट्या मुलींना जेवायला बोलावतात, लहान मुलग्यांना पण बोलावतात. आता आमच्यात माळकरी वाढतो आम्ही. हा, तर म्हणजे तर काय असं नाही की हे सगळं बंद करून टाका, करा, उलट आनंदाने करा. पण त्यांना हे पण भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत म्हणून त्यांच्याकडे जा. हा, त्यांना त्यांचा आदर द्या. आता सांगितलं ना, शंकर हे वैष्णवांमध्ये आद्य वैष्णव आहेत. ओके, हनुमान रामांचे सगळ्यात मोठे भक्त सेवक. हा, तर त्यांच्याकडे आपण भक्ती मागा. ओके, माताजी घ्या पुढची slide. हरे कृष्ण. यान्ति देवव्रता देवान् पृथ्वी पृथ्वीवता भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मध्यजिनो अपि माम. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यांमध्ये जन्म घेतील. जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात आणि जे माझी उपासना करतात ते माझ्या बरोबर राहतील. हरे कृष्ण. हा, म्हणजे हे, हा पण एक नियम आहे बघा, की तुम्ही ज्या देवी देवतांची पूजा करता, पूजेमध्ये गुंतलाय तर पुढचा जन्म त्या योनीमध्ये मिळतो. हा, पूर्वजांची पूजा करताय तर पितृलोकामध्ये जाणार. आणि जर का आपण भगवंतांची उपासना करत असाल ना, तर आपण भगवंतांच्या धामाला प्राप्त करू शकतो. मग हेही स्वातंत्र्य आहे की आपण काय करायचंय. पण असा हा नियम आहे की तुम्ही ज्यांची उपासना करणार त्यांचं धाम प्राप्त करणार. हा, हा. घ्या माताजी पुढे. आणि एक लक्षात ठेवा की भगवंत हे ह्या सगळ्याचं मूळ आहे. त्यामुळे जर का तुम्ही भगवंत एकाकडे गेलात तर ते सेपरेट त्यांची उपासना होणार. पण झाडाच्या मुळालाच पाणी घातलात, भक्तीने जोडला गेलात, तर सारे देवी देवता खूप आनंदी होतात. म्हटलं ना, कंपनीच्या मालकालाच खुश करताय तुम्ही, तर सगळे मॅनेजर आनंदी होणारच ना आपोआप. ओके, त्यामुळे आपले कुलदैवत, सगळे देवी देवता, पूर्वज, पुढच्या कुळामध्ये आला तर हा जो श्लोक आहे ना, आता हा सगळ्यांनी पाठ. हरे कृष्ण. वाचू का माताजी? हो, वाचा माताजी. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्या प्रहृतश्रामि प्रयत्नात्मनः. जे कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तर ते मी स्वीकारेन. हरे कृष्ण. बघा, हा आता कृष्णांशी आपलं थोडस नातं जोडलं गेलंय. हा, आता कृष्ण आपल्याशी बोलतायत मित्रासारखे वगैरे. मग समजा आपला मित्र घरी आल्यावर आता नातं जोडलेलं, आपल्या एखादा मैत्रीण घरी आली तर आपल्याशी आता कसं आहे, ती आपली इतके वर्षांची मैत्रीण आहे, मग आपल्या घरी आल्यावर सरळ सांगते ना, मला भूक लाग. तर तसं कृष्ण इथे सांगतायत बघा, की आता पत्रम पुष्पम फलम तोयम. माताजी स्क्रीन गेलाय, तर तुम्ही ह्यापैकी कायही द्या त्यांना. ते किती हे आहेत बघा, सुंदर असा त्यांचा स्वभाव आहे. ते सांगतायत का की एवढं सामान आणा, हे करा, ते करा, असं काही सांगत नाहीयेत. की तुम्ही एखादं पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे पान, म्हणजे तुळशीचं पान. हा, किंवा इथे आणि एक एलॉबरेटली आपण अर्थ घेतला ना, तर
शाकाहारी मधलं सगळं येतं, पान, फूल, फळ आणि पाणी वापरून जे आपण अन्न बनवतो ना, म्हणजे वनस्पतीजन्य, ते आपण कृष्णांना अर्पण करू शकतो. हा, इथे मांसाहार का दाखवत बरं, तो एक बाजूला ठेवूया, तो एक अर्थ झाला. काहीही तुम्ही करू नाही शकत आहे, तरी ना एखादं तुळशीचं पान दिलात, फूल ठेवलं त्यांच्या समोर, फळ दिलात, म्हणजे ह्यापैकी एखादं, हा चारही गोष्टी नाही, आणि कायच नाही जमत, पाणी जरी दिलात ना तरी भगवंत स्वीकार करतात. पण कधी? जेव्हा मला प्रेम आणि भक्तीने द्याल. आणि प्रेम आणि भक्तीशिवाय 56 भोग ठेवलात तरी भगवंत बघत नाहीत. ते कोणते भावग्रही जनार्दन आहे. हा, प्रेम ते पत्रम पुष्पम फलम. साठी जेवण बनवता, भगवंतांसाठी बनवत चला आणि त्यांना अर्पण करा. माताजी ग्रुपवर पाठवतील हा नैवेद्य कसा अर्पण करायचा. काय करायचं, तुम्ही जे काय बनवता ना ते नैवेद्याच्या ताटात घ्या. त्या प्रत्येकावर एक एक तुळशीचं पान घ्या, कारण तुळशीचं पान ठेवल्याशिवाय ना भगवंत स्वीकार नाही करत. तो तुळशीला दिलेला हे आहे त्यांनी अधिकार. हा, तुळशी ही खूप शुद्ध भक्त आहे. तुळशी मातेला त्यांनी तो अधिकार दिलेला आहे. मग त्यामध्ये त्या पदार्थात किंवा पाणी, फळ कशातही तुळशीचं पान ठेवा, त्यांच्या समोर नेऊन ठेवा. ते तुमचं देवघर असलं थोड्या वेळाने 5 मिनिटांनी वगैरे जा, 5-10 मिनिटांनी, आणि जाऊन आणा. आणि होतं तसं भांड्यात काढून घ्या आणि घरातल्यांना द्या, म्हणजे सगळ्यांना भगवंतांचा प्रसाद मिळतो तो. हा, तर आता भगवंतांसाठी, कारण ते भावग्रही जनार्दन आहेत, ते भाव बघत असतात. जेव्हा शांतिदूत म्हणून प्रयत्न करायला जातात बघा दुर्योधनाकडे, तेव्हा दुर्योधनाने भरपूर मेजवानी बनवलेली असते भगवंतांसाठी, पण भगवंत पाणी पण पित नाहीत दुर्योधनाकडे. आणि ते सांगतात, तू माझ्या मम हृदय, म्हणजे माझ्या पांडवांना माझ्या हृदयातल्या आहेत ते, आणि त्यांना तू त्रास देतोस, त्यामुळे काय पाणी पण घेत नाहीत. ते जातात कुठं? विदुरांच्या घरी. आणि विदुरांची पत्नी अचानक असं समजा की कोणती मोठी अचानक कळते की भगवंत प्रत्यक्षात आपल्या घरी, आणि गडबडीने भगवंतांसाठी फळं आणतात. आणि त्यांच्याकडे एवढ्या तल्लीन झालेले असतात, आणि म्हणजे कृष्ण प्रत्यक्षात आले की केळं बाजूला राहतं, फळ आणि साल चारवत असतात, तरी भगवंत साल पण खातात. का? तर ते तो भाव ग्रहण करत होते. हम्म, तर भगवंतांसाठी तुम्ही कायही द्या, पत्रम पुष्पम फलम तोयम, पण प्रेम आणि भक्तीने द्या. हा, हा, माताजी पुढची स्लाईड घ्या, थोडा वेळ झाला. हरे कृष्ण. यत्करोषि यज्ञापि यज्ञहोषि ददाति यत् यत्पश्चासि कौन्तेय तस्य कुरुष्व मदर्पणम्. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस, जे काही दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते मला सर्व अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण. हा, बघा आता कृष्ण किती वाटतं कृष्णांना की आपण त्यांच्या धामामध्ये यावं. हा, कारण आपण तिथनं आलोय, वाट चुकून इकडे आलोय. तर किंवा एखाद्या आईसारखी आपली किती काळजी आहे बघा त्यांना, ते ह्याचा पुरावा आहे हा श्लोक. एखादी आपली आई बघा, आपल्याला शाळेत जाताना वगैरे किती सांगायची, अनोळखी माणसांबरोबर बोलू नकोस, शाळा सुटल्यावर इकडे तिकडे जास्त टाइमपास करू नकोस, सरळ घरी ये. तुम्ही म्हणजे ना कसं असतं आता, कधी कधी पैसे पण बरोबर का? तर त्याला त्याचा बिझनेस होण्याशी घेणं देणं आहे. हा, पण जे आई असते ना, तिला तुम्ही सांगितलं की होय त्या सगळ्या पैशाची मी चॉकलेट घेऊन खाल्ले, तर आई चिडेल पण कदाचित की बाबा तुझे दात किडतील, पोट बिघडेल, तुला काय कळतं की नाही एवढं गोड एकदम खाल्लंस वगैरे. तसे कृष्ण आहेत.
ही जी भक्ती आहे ना भगवंतांची, ह्यामध्ये तुम्ही मागाल ते मिळेल अशी काही कृष्ण आताच ना, ते कशानेच बांधले जात नाहीत. त्यामुळे भगवंत तुम्ही मागतायत ते देतील, ह्याच्यासाठी तुम्ही त्यांना बांधू नाही शकत. पण ना तुमच्यासाठी अंतिम हितकारक मात्र करणार, जे काय करणार ना ते आपल्यासाठी हितकारक असणार आहे, आपल्यासाठी श्रेयस्कर असणार आहे. हा, ते असं नव्हे की त्याच्यामध्ये आपण अडकून वगैरे पडलो, तसं नाही. ते भक्ताच्या चांगल्यासाठीच करणार जे काय करणार ते. आता इथे काय सांगतायत बघा, म्हणून अर्पण कर. नाहीतर काय, ते आपल्याला माहित आहे की आपल्याला त्याची बंधनं लागतात. हा, माताजी पुढची स्लाईड द्या. समाह सर्वभूतेषु न मे द्वेष्टास्म्यहं। ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चापहम्। मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाचं पक्षपाती करीत नाही. सर्वजण मला सारखीच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण. हा, आता ना भगवंत बघा सगळ्यांविषयी सम आहेत. ते कुणाचाही द्वेष करत नाहीत, कोणाशी पक्षपात करत नाहीत. असं नाहीये की भक्त झालो नाही भगवंतांचा म्हणून ते आम्हाला असे वागवतात, तसे बिलकुल नाही. ते सगळ्यांशी सुहृदम सर्व भूतानाम आहेत. हा, कुणाचा द्वेष करत नाहीत, कुणाशी पक्षपात करत नाहीत, सर्वजण त्यांना सारखे आहेत. हम्म. परंतु जो कोणी भक्ती सेवेने माझी सेवा करतो ना, जो भक्तीने मात्र कृष्णांशी जोडला जातो, त्यांचा भक्त आहे, तर मग भक्तांविषयी कृष्णांना खूप काळजी असते. तो भगवंत त्याला आपला मित्र मानतात आणि त्याच्या मी त्याच्या ठायी स्थित आहे आणि तो पण माझ्या ठायी स्थित आहे. ते सुदामा आहेत ते. हा, तर त्यांच्या भक्तांची मात्र भगवंत खूप काळजी घेतात. मग आता तुम्ही म्हणाल की भक्तांचीच घेतात, आमची घेत नाहीत. तर कृष्णाने इथं सांगितलंय का कोण माझा भक्त होऊ शकतो आणि कोण माझा होऊ शकत नाही? तुम्ही कोणही असा, तुम्ही भगवंतांशी जोडून घेऊ शकता. कुठलंच भक्तीमध्ये यायला ना कुठलंच बंधन नाहीये. हा, कुणालाच कसलंच बंधन नाही. तुम्ही कृष्णांशी कोणही असा, तुम्ही जोडून म्हणजे भक्तांवर अतिशय प्रेम करतात. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. नाम कृष्ण. इंटरनेट स्लो असेल तोपर्यंत वाचा तुम्ही, वेळ झालाय ना. हरे कृष्ण. अतिचेत दुराचारो भजति मामभ्यास साधुरेव मनस्तेव सम्य व्यवस्थितो हि सह. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केले तरी तो भक्ती सेवेत गुंतला असेल, तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्यांना संत मानले पाहिजे. हरे कृष्ण. हा बघा, हा इथे कृष्ण काय म्हणतायत बघा. एखाद्याने ना अत्यंत घृणास्पद असं त्याचं पूर्व जीवन असेल, पण काही एक टप्प्यावर कुठून तरी कसा तरी तो भक्तीशी जोडला गेला, तर आपण आहे ना तो आता मग वर्तमानात शुद्ध आचरण करतोय, शुद्ध भक्त आहे, तर आपण की नाही त्याला संतच मानलं पाहिजे. तुम्ही त्याचा तो इतिहास काढून त्याला टोचून बोलू वगैरे नका. हा, त्याला त्याचा वर्तमानात जर का तो शुद्ध भक्त आहे ना, तर भक्तांशी जसं वागाल तसं वागा. हा, इथे ही जगाई आणि मदाईची गोष्ट आहे. हे नराधमचं उदाहरण आहेत. म्हणजे की काय करत हे खूप, म्हणजे जगाई आणि मदाई ना चैतन्य महाप्रभूंच्या चरित्रात त्यांची गोष्ट आहे. चैतन्य चरितामृतामध्ये ह्यानी कुठलं पाप करायचं बाकी ठेवलं नव्हतं ना. म्हणजे सगळी व्यसनं, सगळ्यांना मारझोड, असं सगळं पैसे लुबाड, सगळं सगळं करत असतात. मग एकदा ना नित्यानंद प्रभू त्यांच्या तिकडे येतात आणि त्यांना जरा सांगत असतात की नित्यानंद प्रभू हे बलरामांचे अवतार आहेत. हा, किंवा अनंत शेष त्यांचे. तर सांगत असतात की तुम्ही असं करू नका,
आणि चांगलं जरा हरी बोल म्हणून सांगत असतात. तर हा त्याच्या जगाई आणि मदाईपैकी एक जण त्याच्या हातातली दारूची बाटली उचलतो आणि नित्यानंद प्रभूंच्या डोक्यात जोरात मारतो आणि त्यांच्या माथ्यामधून डोक्यामधून भळ भळ रक्त यायला लागतं, खूप लागतं त्यांना. मग त्यांच्या बरोबरचे जे सोबती असतात ना दुसरे भक्त, ते चैतन्य महाप्रभूंना जाऊन सांगतात. मग चैतन्य महाप्रभू तिथं येतात आणि इतका राग येतो त्यांना, मग त्यांच्या बोटात सुदर्शन चक्र प्रकट होतं. पण मग नित्यानंद प्रभू ना त्यांना अडवतात, म्हणतात की हा जो चैतन्य महाप्रभू हा अवतार होता ना, हा करुणामयी अवतार होता. ह्याच्यात शस्त्र हातात घेतलं नव्हतं, नाम नाम दिलं सगळ्यांना, हरी बोल म्हणून सांगितलं. मग म्हणतात महाप्रभू तुम्ही तुमचा नियम नका मोडू, आणि ते अज्ञानी आहेत अशांवरच करुणा करायला आपण इथे आलेलो आहे. मग तो हे सगळं ते जगाई मदाई बघत असतात हा, आणि त्यांना खरं कळतं की कोण आहेत आणि आपण काय करून बसलो. आणि त्यांची पण बुद्धी जरा सुधारते. आणि ते पण माफ म्हणजे नित्यानंद प्रभूंनी असं सांगितल्यावर मग सुदर्शन चक्र अदृश्य होतं. महाप्रभू पण थोडे शांत होतात आणि हे जगाई मदाई ना त्यांच्या पायावरच पडतात आणि त्यांची क्षमा मागतात आणि नंतर अतिशय शुद्ध आचरण करतात, हा चांगले बनतात ते. म्हणजे आपण नामाचार्य हरिदास ठाकूरांची आणि त्या एका स्त्रीची गोष्ट बघितलेली, ती पण पुढे शुद्ध वैष्णवी होते. तर अशांचा इतिहास काढून आपण त्यांना काय बोलू नये, ते वर्तमानातला आदर सत्कार आपण त्यांना द्यायला हवा. ओके. माताजी पुढची स्लाइड घ्या. गीता आहे ना, ही एक आपल्याला एका बघा वरच्या चैतन्यमधून शिकावी लागते. हम्म. माताजी डायरेक्ट ट्रान्सलेशन वाचा. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे सूत्र माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. निर्भयी हो आणि तुझी घोषणा कर. हा, तर आहे ना, कृष्ण इथे काय सांगतायत बघा. त्यामुळे ना भक्त जो असतो ना भगवंतांचा, तो नीतिमत्मान असतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. का? तर कृष्णांना शरण गेलेला असतो ना तो. आणि मग कृष्ण सांगतायत की निर्भयी हो आणि घोषणा कर की भगवंतांच्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हा, भक्ताच्या हाकेसाठी भगवंत हे धावूनच येणार. त्यामुळे तू ही घोषणा कर, तू म्हणतोयस म्हटल्यावर मी धावून येणारच, माझ्या भक्तांचा नाश कधी नाही व्हायला देणार. तू घोषणा कर म्हणतायत बिनधास्तपणे. हा, तर तुम्ही पण लक्षात घ्या की भक्तांचा नाश कधीही कृष्ण व्हायला देत नाही, त्यांचा पूर्ण संरक्षण देणार. इथेही आता आपल्याला वेळ नाही, प्रल्हाद महाराजांची गोष्ट आहे हा. तर ती आपण नंतर बघू. तर असे भक्तांशी कृष्णांचं प्रेमाचं नातं असतं. तरी आता जी डायरेक्ट ट्रान्सलेशन वाचा. पुत्राच्या पुत्रा, जो माझा आश्रय घेतात, जरी ते निम्न जन्माचे असले तरी स्त्रिया, वैश्य, व्यापारी तसेच शूद्र, कामगार सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. खरंच कृष्ण. हा बघा, आता कृष्ण काय म्हणतायत, तुम्ही भक्तीमध्ये यायला ना कसलंच बंधन नाही, फक्त तुम्ही या. ते काय म्हणतायत बघा, जे कोण माझा आश्रय घेतात ते सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. मग तुम्ही स्त्री, वैश्य, शूद्र कोणही असा. मग आपण वर्णाश्रम व्यवस्था बघितलेली ना, की त्याच्यामध्ये ना तुम्ही असा कुठल्याही वर्ण आणि आश्रमात आपलं ध्येय हे कृष्ण असायला हवं. हा, आणि कुठलंही बंधन नाहीये आपल्यावर. कृष्ण सांगतायत की तुम्ही कोणही असा माझा आश्रय घेऊन माझ्यापर्यंत पोहोचू शकता. हा, त्यामुळे भक्त व्हायला कुठलीही अशी हे नाहीये की हा भक्त होऊ शकतो त्याने यायचंच नाही माझ्याकडे, असं काही बंधन नाही. तुम्ही फक्त भगवंतांशी जोडून घ्या. ओके. हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण मन्मना मदभक्तो मध्या जीवा नमस्ते मामे वैशेती युक्त आत्मनं मतपरायण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर, माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आहे ना बघा, कृष्ण हा जो श्लोक आहे ना 9.34, हा लक्षात ठेवा. हा श्लोक 18व्या अध्यायात परत रिपीट होतोय. गीतेसारख्या 700 श्लोकांच्या कॉम्पॅक्ट आणि इतक्या गहिऱ्या ज्ञान देणाऱ्या पुस्तकात एखादा श्लोक उगाच रिपीट होणार नाही. हा, हेच आपल्या जीवनाचं सूत्र असायला हवं, भक्तीचं सूत्र. की पुन्हा हा पाठ करा. हा श्लोक कृष्ण काय सांगतायत, आपलं मन आहे ना कृष्णांना तुम्ही द्यायला हवं. आपल्या मनामध्ये जराशी जागा आधी करा आणि ते मन भगवंतांना द्या, तर तिथं येऊन राहणार ना ते.
तर आपलं मन आपण भगवंतांच्या चिंतन करण्यामध्ये युक्त करायला पाहिजे. पहिल्यांदा आपलं मन भगवंतांना देऊन टाका. हा, त्यांच्या चिंतन करण्यामध्ये जोडून घ्या व भगवंतांचा भक्त व्हा, त्यांना प्रणाम करा, त्यांचं पूजन करा. अशा रीतीने भगवंतांमध्ये रममाण झाल्याने तू मला निश्चित प्राप्त होशील. मी भक्ती करू म्हणजे काय करू, तर हे करा. मन्मना भवो मद्भक्तो मद्याजीमां नमस्कुरो मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मना मत्परायण. हा, हे करायचंय आपल्याला, भक्ती करायची आहे म्हणजे. तर आपला झालाय अध्याय इथे. माताजी बघा, हा श्लोक पाठ करा, 9.26 पण पाठ करा. आणि प्रश्न काय असले? हा, तर हे भगवंतांचं आपण ऐश्वर्य बघितलं, भगवंतांकडे जाण्याचा मार्ग सांगितला, महात्म्यांची लक्षणं बघितली ना, सततम कीर्तयन्तो माम. आणि अनन्य भक्ती बघितली की भगवंतांचं आताच मनमना भगवंतांना आपलं मनात स्थान द्या, त्यांचा विचार करा, त्यांना त्यांना शरण जा, त्यांचं पूजन करा. हा, तर ओके, झालाय आपला आजचा अध्याय. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा. आणि